अमरावतीच्या मेळघाटमधल्या डोमा शासकीय आदिवासी आश्रमशाळेत भूताटकीची अफवा पसरली आहे। शाळेत मुलींना भूतबाधा झाल्याच्या केवळ एका अफवेमुळे तब्बल 600हून अधिक मुलामुलींनी शाळा सोडली आहे। मात्र या अफवेच्या आडून आश्रमशाळेतील अत्यंत दयनीय, अमानुष आणि मूलभूत सुविधांचा अभाव असलेलं धक्कादायक वास्तव आता चव्हाट्यावर आलंय। आश्रमशाळेत सोयी सुविधांचा मोठा अभाव आहे। गुराढोरांप्रमाणे राहणं, बाथरूममध्ये प्रचंड अस्वच्छता अशी बिकट परिस्थिती असल्यानं कंटाळून भूताची अफवा पसरवली नाही ना असा सवाल उपस्थित होतोय। एकाच खोलीत जवळपास 50 विद्यार्थ्यांना कोंबलं जातंय, त्यामध्ये पंखे नाहीत, वीज नाही। आश्रमशाळेतील परिस्थिती संताप आणणारी आहे। डोमा येथील या घटनेनं आदिवासी विकास विभागाच्या दाव्यांची लक्तरं आता वेशीवर टांगली गेली आहेत। भूतबाधेच्या केवळ एका अफवेमुळे 600 विद्यार्थ्यांनी शाळा सोडणं हे प्रशासकीय यंत्रणेचं सर्वात मोठं अपयश आहे। सुविधांच्या नावाखाली मिळणारा निधी नेमका कुठे जातो असा संतप्त सवाल आता पालकांनी उपस्थित केलाय। या संपूर्ण प्रकरणाची वरिष्ठ पातळीवरून चौकशी करून दोषींवर कठोर कारवाई करण्याची मागणी आता जोर धरू लागली आहे। डोमा आश्रम शाळेमध्ये जो धक्कादायक प्रकार घडलेला आहे, मी त्याच आश्रम शाळेच्या मुलींच्या निवासी आश्रम शाळेमध्ये आहे। आपण बघू शकता की विविध नावं या हॉलमध्ये दिल्या, हॉलमध्ये मुली राहतात। हा राणी दुर्गावती कक्ष आहे आणि ह्या कक्षामध्ये पहा तुम्ही या दृश्यामध्ये कशा एका रूम मध्ये, टीन शेडच्या रूम मध्ये अशा मुली राहतात। आणि या पुढे जर तुम्ही गेलं तर हा किचन आहे। या किचन मध्ये मुलींना ठेवल्या जाते। किती गंभीर बाब आहे। या दृश्यामध्ये पहा, हा किचनचा ओटा आहे आणि या किचनच्या ओट्यामध्ये 2 मुलींना ठेवल्या जाते। त्याच्यानंतर या पाठीमागे आपण अजून एक पाहू, इथे संडास बाथरूम आणि याच्याच बाजूला अजून मुली राहतात। हे इथे 6 मुली राहतात आणि टीन शेडचं रूम आहे। कोणती फॅनची व्यवस्था नाही। या दृश्यामध्ये आपण वरती पहा, कुठेही फॅन नाही। अशा अवस्थेमध्ये या ठिकाणी आदिवासी समाजाच्या मुली शिक्षण घेतात आणि एकीकडे आपण शिक्षणासाठी करोडो रुपये सरकार खर्च करते आणि यांचे शौचालयाची जर व्यवस्था म्हणजे दाखवण्यासारखी सुद्धा नाही। इतकी बिकट अवस्था आहे। दरवाजा नाही, इतकं तुटलेला दरवाजा आहे। अशी गंभीर स्थिती आहे आश्रमशाळेची। आणि हा शासकीय माध्यमिक आणि उच्च माध्यमिक आश्रमशाळा आहे। त्यामुळे प्रशासनाने सुद्धा याकडे गांभीर्याने घेणे आणि याची सुधारणा करणे तातडीने गरजेचे आहे। प्रणय निर्माण, एबीपी माझा, डोमा, अमरावती। ते अधीक्षकेचं क्वार्टर होतं जुनं। अच्छा। आणि मुली मावत नसल्यामुळे, इकडे ऍडमिशन जास्त असल्यामुळे, मुली मावत नसल्यामुळे मग ते क्वार्टर मध्ये मुली टाकावं लागल्या त्याच्यामुळे। आणि आता या साईडला नवीन एक बनलेली आहे, तिथे पण मुली आहेत। शौचालयाची व्यवस्था पण नाही बरोबर इथे। ते आता मी तर नवीन आहे गेल्या वर्षीपासून। हा, गेल्या वर्षीच आली मला। ही आधीपासूनच त्यांची व्यवस्था आहे तशी। हे नवीन हॉस्टेल बनलंय, ते आता 1 तारखेपासून हँड ओव्हर होणार आहे। अच्छा। हा, हे दाखवलं आम्ही। हा हा, अच्छा। तर हँड ओव्हर होणार आहे, तिथं सगळी व्यवस्था होईल मग।